गडे हो गेली संस्कृती भारताची. आता भारतीय संस्कृती काही जगामध्ये राहिली नाही, विदेशी संस्कृती आली. विदेशी संस्कृती आली. अगोदरच्या काळामध्ये गावामध्ये लग्न होत होते, तेरव्या होत होत्या, पण सर्व प्रेम भावानी. कोणी भात वाढे, कोणी वरण वाढे, कोणी पोळी वाढे. पण आता तो काही राहिला नाही. हा सिटी मधून शिकून आला. कोणता सिस्टम? बफे सिस्टम. बफे सिस्टम शिकून आला. म्हणजे प्रेम भाव, दया भाव, करुणा भाव काही राहिला नाही. आजच आपल्या गावामध्ये निर्णय निघाला होता का आपली टाकी अबे असा करायचा राहायचा नाही. येतच नाही म्हणे, आपल्या घरीच येऊ म्हणे मी. पण येते एवढा 4 लोकांच्या समोर आपली नाक कटाई केलो नसतो. अशी लोकांची वृत्ती झाली आहे. आणि संत महात्मे सांगतात, माझ्या तरी असं म्हणणं आहे, माझ्याही मगाशी पांढरा कपडा वापरलेला होता. मी आपल्यावरून अनुभव सांगतो. ज्याला पांढऱ्या कपड्यावरती अभिमान आहे, गर्व आहे, तो देशाची सेवा काही करू शकत नाही. मी मगाशी केलोय, पण हिसाबाने करावा लागला. म्हणजे कोणी वरण ते नाही अंगावर टाके, कोणी काही ते नाही करे. म्हणून सांगतो, जर देशाची सेवा करायची असेल तर कपडा कसा पाहिजे. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचा कपडा कसा होता, गाडगे बाबाजींचा कपडा कसा होता, किती रंग होते बाबाजी, काही त्याची गॅरंटी नाही. तसा माणूस गावाची सुरक्षा करू शकते. पण आम्ही पांढरे कपडे वापरणारे कसे आहे बाबा? सफेद कपडे. पवनजी दादा गौपाले यांच्याकडून सेवा मंडळाचे अध्यक्ष यांचे मुलगा आहेत. यांच्याकडून 50 रुपये मिळतात. भाऊ गौपाले यांच्याकडून 20 रुपये. ऐका बाबा, गावाची, देशाची, राष्ट्राची कोण सेवा करू शकतो? पांढरे कपडे वापरणारा सेवा काय करू शकत? पांढरे कपडे वापरणारा काही नाली उचलू शकत नाही. शेती जावा लागणार काळा पॅन्ट वालेले. म्हणून सांगतो, पण आमचा कसा आहे, देशाची रक्षा कशी झाली. गड्डा खणते गरीब लोक. कोण खणते बाबाजी? गरीब. मजूर खणते गड्डा. झाडही आणून देते वडाचा कोण? मजूरच आणून देते. गड्ड्यामध्ये झाडाने टाकते कोण? मजूर. ना फोटो कोण काढते रे? पांढऱ्या कपडेवाला काढते. म्हणजे यांच्या हस्ते हा वृक्ष रोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. साखळीना गड्डा खणून निर्माची जागा होती. गरीबाच्या हाताने पुढे आले. पुढे आले. झाड आम्ही लावलं गरीबांना. ना पेपरवर फोटो कोणाची आली? पांढऱ्या कपडेवाल्याची. म्हणून सांगतो, सेवा ही नक्की सुंदर दिखता है तू क्या, सुंदर सेवा ही किया है तूने, सेवा ही किया है, सुंदर दिखता है तू क्या, तूने सेवा ही किया है, तूने सेवा ही किया है, सुंदर दिखता है क्या, सुंदर दिखता है क्या. पहा, तुकोजी महाराज सांगतात की तूने सेवा ही किया है, सुंदर दिखता है तू क्या. पण संसाराची रीती आता सेवा भाव काही राहिला नाही. परवाच्या दिवशी तुमसरला गेलो बाबा. कुठे? तुमसर. गोबरबाईच्या रेल्वे स्टेशनवर. म्हणलो लघवीकडे लागली तर येऊन जातो. संडास मध्ये गेलो लग्नासाठी. त्या संडासची दुर्दशा काही पाहून नाही. म्हणजे आवं कोई भी पती, आवं कोई भी धर्मी, असा नक्षा बनवून दिला होती बाबाजी. सरकारी ऑफिसर बनले आहेत कायच्यासाठी? पेमेंट घेतात. पेमेंट घेण्यासाठी. मग त्यांची काळजीपूर्वक काम कोणतं आहे? स्वच्छ करणार. कोणी खरं तयार नाही. मी आपल्या हाताने पाणी टाकलो तो बरस नाही राहायचा बाबा. टाकलं तरी मग त्याच्यानंतर त्याची सर्व क्रियाक्रम करायला सर्व लोक गेले. म्हणजे अशी गोष्ट आहे, सेवा करायची कोणाला इच्छा होत नाही. या चौकामध्ये आम्ही सर्व मिळतो. दिवसभरामधून 4 वेळा देवाला मान दिलं नाही. मी असं काही म्हणत नाही. पण आजकालची दुनिया, पहिलेच्या काळामधले लोक तर नाहीच आहेत म्हणा, पण आजकालची दुनिया एवढा अभिमान आहे या केसावर. दिवसभरामधून देवाचं नाव घेवायचं नाही, पण किती वेळ आरत्या जवळ जाते, किती वेळ त्या बालाने वरता जोडते बाबा.
सुंदर दिखता है दुनिया, तूने देवा इन किया है सुंदर दिखता है दुनिया, तूने देवा इन किया है सुंदर दिखता है दुनिया, तूने देवा इन किया है सुंदर दिखता है तू क्या। अरे घड़ी घड़ी में कपडे बदले बालन डाले। पहिलीचा काळ वेगळा होता बाबाजी. माझ्या आनंदी बाबा दिवसभरामध्ये एकच हाफ पॅन्ट वापरते आणि एकच बनियान वापरते. पण आजकालची दुनिया दिवसामध्ये डे पॅन्ट, संध्याकाळ झाली म्हणजे नाईट पॅन्ट, अशी परंपरा बदलून गेली. आणि पॅन्ट कपडा वापरण्याचं एक मात्र रिजन आहे की आपलं शरीर कोणाला दिसता कामा. पण आजकाल काय सांगू बाबाजी, दुनिया आपली माणसाची शक्ती तरी फार कमी असते. असे कपडे वापरून राहिला आणि आपण सर्व देशाला बिघडवून राहिलो. का म्हणते म्हणे येते काय माझ्या पुढीचा दोष कोणाचा होता, मुलाचा होता. अरे साधाचा उदाहरण आहे बाबाजी. गुळाची पट्टी जर इथे ठेवली आहे, कोणाची गुळाची पट्टी इथे ठेवली आहे. हा नोट द्या बाबा, प्रॅक्टिकल करून सांगावं लागते नाही समजत बाबाजी. येथे गुळाची पट्टी बांधलेली आहे, हा उघडी आहे, तर येथे मासी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. आणि जर मासी बसण्याच्या अगोदर झाकली असला तर तिथे मासी का मुंगी जाऊ शकत नाही. असे वस्त्र वापरणे हा कोणाची गरज आहे, माणसाची गरज आहे. आणि आपण म्हणतो म्हणे येथे काही आमच्या पोराबाराचा दोष नाही, कोणाचा दोष आहे म्हणे, विधाताचा म्हणे, देशाचा दोष आहे म्हणे. अरे देशाला काही नाही केला बाबाजी. आपली हे संस्कृती आपल्या बुद्धीमध्ये किडे असले. गोपीला ते पाहू तिच्या कसं ब्लाउज आहे कसं आपण वापरतो, त्या हिरोईनचे कपडे पाहू आपण वापरतो. जर असा केला तर आपली चरित्र नीती काही लावू शकत नाही. आणि तुकडोजी महाराज सांगतात, अरे चारित्र नीती शिकावो रे घर घर, चारित्र नीती चारित्र नीती शिकावो रे घर घर, चारित्र नीती चारित्र नीती शिकावो रे घर घर, चारित्र नीती चारित्र नीती शिकावो, चारित्र नीती शिकावो चारित्र नीती शिकावो रे घर घर, चारित्र नीती शिकावो रे घर घर, चारित्र नीती चारित्र नीती शिकावो रे घर घर, चारित्र नीती. पहा बाबाजी, तुकडोजी महाराजांच्या काळापासून काय सांगत होते, चारित्र नीती. पण चारित्र नीती आता जगामध्ये काही राहिली नाही. पहिलेचा काळ होता बाबा 1965चा. जर कपडा फाटला असेल तर त्याला शिव वापरला बाबाजी. पण आजकाल तो नाही राहिला. अशी दुर्दशा आली, दुकानामधूनच भेटते ओरिजिनल फाटलेला कपडा. म्हणजे देशावर आता विपत्ती आली, पहिले होती आता विपत्ती आली. ना आपण काय म्हणतो, देशाचा सर्व सत्यानाश झाला म्हणते बाबा. आता काही जीवनाचा राहू शकत, देशाचा नाही झाला बाबाजी. आपण देशाचा सत्यानाश केला. बिगडा देश नाही है मेरा बिगड़े, हाय हम खुद उम्मती बिगड़े, हाय हम खुद उम्मती बिगड़ा देश नहीं